आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, एम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पैथोलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। चिमुकला विहंग डायबेटीसने बेजार, बाळासाहेबांनी तिला मदतीचा हात। सगळ्यांकडून मदत घेण्याचे प्रयत्न केले पण इतके काही पैसे जमा झाले नव्हते। ती 2.5 लाखाची पंप होती आणि बाळासाहेब यांना आम्ही सांगितलं, विश्वजित कदम सरांना, ते आम्हाला म्हणले, म्हणजे त्यांच्याकडे आम्ही पैशाचेच हे केलेलं रिक्वेस्ट, पण ते मिशनच दिले आम्हाला 2.5 लाखाची, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार। भिलवड येथील पंचशील नगरमधील बालवाडीतील विहंग आकाश मोरे याला वयाच्या 3ऱ्या वर्षापासून डायबेटीसचा त्रास सुरू झालाय। त्याची शुगर साधारण 400 ते 500 असते। गेली 3 वर्ष मधुमेह तज्ञ डॉक्टर अनिकेत कुंभोजकर यांच्याकडे उपचार सध्या सुरू आहेत। त्याला रोजचे 5 इंजेक्शन, पण शुगर मात्र अजून 430 पेक्षा जास्तच आहे। यामुळे त्याच्या अन्ननलिकेला लिव्हरला त्रास होतोय। इन्सुलिन पंप हा एक पर्याय डॉक्टरांनी सुचवला, जो शुगर मेंटेन करण्याचं काम करतो। या इन्सुलिन पंपाची किंमत 2,25,000 रुपये इतकी आहे। वयाच्या 3ऱ्या वर्षापासून ह्याला त्रास होता आणि हे शुगर म्हणजे अशी एकदम 400-500 होती आणि तिथून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, इन्शुरन्स वगैरे ह्याला चालू केले। परत सुरुवातीला 4 इंजेक्शन होते, परत 5 इंजेक्शन केले सरांनी। मग परत ह्याला ॲडमिट म्हणजे असं करावंच लागलं। त्यावेळी सरांनी आम्हाला सांगितलं की पर्याय ह्याला म्हणजे जास्त मेंटेन करायचं असेल तर, म्हणजे शुगर मेंटेन ठेवायचं असेल तर इन्शुरन्स पंप ह्याला लावावं लागेल असं मग आम्हाला बोलले। काही दिवसापूर्वी आमदार डॉक्टर विश्वजित कदम चोपडेवाडी भिलवडी विविध विकास कामांचे उद्घाटने व भूमिपूजन प्रसंगी दौरा होता, तर यावेळी भिलवडीत स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना अभिवादन करण्यासाठी ते थांबले होते। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना विहंगची माहिती सांगताच क्षणार्धात इन्सुलिन पंप देण्याचं त्यांनी अभिवचन दिलं। लगेचच त्यांनी कागदपत्रेही मागवली आणि विहंगला 2,25,000चा इन्सुलिन पंप लवकरात लवकर देण्याचे अभिवचन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी दिले। मुलगा लहान आहे, त्याच्या आरोग्याचा प्रश्न आहे म्हटल्यावर ज्या गतीने त्यांनी हा निर्णय घेतला तो अभिमानास्पद आहे। या मदतीने विहंगला मोठा दिलासा मिळाला व ज्या वयात खेळण्या वागण्याचे दिवस आहेत त्याच वयात विहंगला डायबेटीसचा त्रास होतो आहे, परंतु आमदार डॉक्टर विश्वजित कदमांच्या मदतीने विहंगला डायबेटीस सारख्या आजाराबरोबर सामना करण्याचे बळ मिळाले आहे। यामुळे विहंगला इतर मुलांच्या प्रमाणे खेळता वागडता येणार असल्याने विहंगला तारे जमी पर आल्यासारखे वाटत आहे। नुकतेच जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या हस्ते भिलवडी येथील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत विहंगला हे उपकरण प्रदान करण्यात आले। आम्ही सुरुवातीला दीपक सरांना सांगितलं, दीपक पाटील यांना, ते असं म्हणजे सगळ्यांकडून मदत घेण्याचे प्रयत्न केले पण इतके काही पैसे जमा झाले नव्हते। ती 2.5 लाखाची पंप होती आणि बाळासाहेब यांना आम्ही सांगितलं, विश्वजित कदम सरांना, ते आम्हाला म्हणले, म्हणजे त्यांच्याकडे आम्ही पैशाचेच हे केलेलं रिक्वेस्ट, पण ते मिशनच दिले आम्हाला 2.5 लाखाची, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार। आम्ही सर्वांच्या कुटुंबाने खूप खूप आभार मानतो त्यांचे। आणि माझ्या मुलाला 3 वर्षापासून शुगरचा त्रास होत होता, मग आम्ही दीपूबावर गेलो, दीपूबावर असं की शुगरचा त्रास आहे आणि मिशन डॉक्टरांना सांगितलं, मिशन 2.5 लाख रुपये मिशन त्याला कसं वाटतं। दीपूबावरती आम्ही इकडे लोकांना मदत घ्यायचा प्रयत्न केला, पण थोडेफार पैसे जमा झाले। त्यानंतर बाळासाहेब आमच्या इकडे भिलवडी दौरा घालतो, त्यांच्या भेट घेतली, त्यांना सांगितलं की असं त्याला शुगरचा त्रास आहे आणि मिशन 2.5 लाख रुपयाची बसवायचे। बाळासाहेबांना आम्हाला मिशन देतो म्हणले आणि आज आम्हाला मिशन बाळासाहेबांनी दिले। त्यात दीपू पाटील, चंदूभाऊ, पांडुमेरमान, सरपंच, मुली नेते, सगळ्या नेते मंडळींनी सहकार्य केलं म्हणून त्यांच्यामुळे आम्हाला मिशन भेटले। भिलवडीतला एक छोटासा मुलगा, 7 वर्षाचा मुलगा आहे, विहंग आकाश मोरे, त्याला वयाच्या 3ऱ्या वर्षापासून डायबिटीसचा त्रास आहे
आणि तो डायबिटीसचा त्रास कमी व्हावा यासाठी आम्ही डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्याकडे त्याला इन्शुलिन पंप मिळावा यासाठी 8 जानेवारीला मागणी केलेली होती आणि त्या आमच्या मागणीला त्यांनी पाठपुरावा देऊन आज आपल्या पलूसच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आम्हाला इन्शुलिन पंप देऊ केला आहे. आमच्या सगळ्या नेते मंडळींनी यासाठी मोलाचं योगदान दिलं, मोलाचे प्रयत्न केले. त्याबद्दल मी विश्वजित दादांचा आणि आमच्या गावाच्या सगळ्यांचाच मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. लहान मुलाच्या मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळं ज्या पद्धतीने विश्वजित दादांनी आम्हाला मदत केली त्यांचंसुद्धा या सगळ्यांच्याच वतीनं मनापासून धन्यवाद. दिवंगत माजी मंत्री डॉक्टर पतंगरावजी कदम ज्याप्रमाणे गरजूंना मदत करीत व धडाकेबाज निर्णय घेऊन वेभान होऊन कामे करीत, तशीच कामे पतंगरावांच्या पावलावर पाऊल टाकीत माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम करीत आहेत. स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांसारखे गरजूंना मदत करण्याची दानत, मग तो कुठल्या जाती धर्म पक्षाचा असो, आपल्याकडे मदतीसाठी येणारा प्रत्येक माणूस रिकाम्या हाताने परत गेला नाही पाहिजे या हेतूने आमदार डॉक्टर विश्वजित कदम काम करीत आहेत. आपल्या मतदारसंघात अनेकांना त्यांनी मदत केली. शिवाय जिल्ह्यात व राज्यातही त्यांचा मदतीचा ओघ कायमच आहे.